आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा। अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा। सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना। वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास। खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास। लाल किल्ल्यावर भगवा फडको। स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक मनोज हळदणकर, स्थानिक नगरसेविका नंदा काटे आणि युवा सेनेच्या संयुक्त विद्यमाने युवा जल्लोषाचे आयोजन करण्यात आले होते। युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून नगरसेवक मनोज हळदणकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षापासून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात। सध्या संपूर्ण देशामध्ये प्लास्टिक पिशव्या बंदीचे अभियान शासनाने सुरू केले आहे। या अभियानात खारीचा वाटा म्हणून नगरसेवक मनोज हळदणकर आणि स्थानिक नगरसेविका नंदा काटे यांच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांना वाहन म्हणून कापडी पिशव्या देत महिलांमध्ये जनजागृती केली। त्यांच्या या उपक्रमाचे महिलांकडून स्वागत केले असून आजपासून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद करणार असल्याचे महिला वर्गाने सांगितले। 23 जानेवारी आणि 24 जानेवारी या 2 दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर, लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मेळावा आदी कार्यक्रमाचा समावेश होता। यामध्ये प्रभागातील लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपली कला सादर केली। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगरसेवक मनोज हळदणकर आणि नगरसेविका नंदा काटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीमध्ये रांगोळी आणि किल्ला प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन केले जाते। यातील विजेत्या मुलांना आज मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे। त्याचबरोबर उद्यापासून माझ्या प्रभागातील फेरीवाल्यांमध्येही प्लास्टिक पिशवी बंद अभियानाविषयी जनजागृती करणार असल्याचे नगरसेवक मनोज हळदणकर यांनी सांगितले। 11 वर्ष सातत्यानं बाळासाहेबांच्या वाढदिवस अर्थात जयंतीच्या निमित्तानं आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन सातत्यानं होतं। म्हणजे लोकांना आम्ही या ठिकाणी 23 तारीख म्हटलं की एक सवय लावलेली आहे। या सवयीचा भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही हा हळदीकुंकू कार्यक्रम घेतलेला आहे की या हळदीकुंकूच्या माध्यमातून आम्ही असा संदेशसुद्धा येथील लोकांना दिला आहे की आमच्या नवी मुंबईच्या परिसरामध्ये ऐरोली विभाग हा अग्रगण्य असला पाहिजे की प्लास्टिक मुक्त परिसर ही घोषणा नुसती घोषणा न राहता ती कृती आपल्यापासून व्हावी, म्हणून मी या ठिकाणी आपल्यापासून सुरुवात केली आहे। आज सौभाग्याचं लेणं असलेलं हळदीकुंकू समारंभ साजरा करताना इथल्या महिलांना मी प्लास्टिक मुक्त परिसर असा संदेश देत स्वतःपासून कृती करावी म्हणून या ठिकाणी कापडी पिशवीचं वाटप केलेलं आहे। आणि मी या लोकांना आवाहन करतो की खऱ्या अर्थानं या पिशवीचा आपण या ठिकाणी वापर करावा आणि इतरांना प्रवृत्त करावं की त्यांनी प्लास्टिक वापरू नये, जेणेकरून जे आपत्ती या ठिकाणी आपण पाहिली आहे, जो प्रलय आपण या ठिकाणी पाहिला आहे, जो प्लास्टिकमुळे निर्माण झाला आहे, त्या प्लास्टिकलाच या ठिकाणी आपण तिलांजली देऊया अशा प्रकारची शुभेच्छा असा प्रयत्न मी या ठिकाणी करतो। लोकांनी शिवसेनेला जन्म दिला, अर्थात संदेशसुद्धा दिला की समाजकारण फक्त समाजकारणच केलं पाहिजे, म्हणजे 80% समाजकारण 20% राजकारण ही बाळासाहेबांनी ब्रीदवाक्य आम्हाला या ठिकाणी दिलेत। बाळासाहेबांनी दिलेला बाळकडू आम्हाला या ठिकाणी पाजलेला आहे, त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करतोय की बाळासाहेबांनी जे आम्हाला दिले हे जे छोटंसं रोपटं बाळासाहेबांनी लावलं, त्या आता ज्या
रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे. त्या वटवृक्षाचे आम्ही या ठिकाणी फक्त आता निगा राखायचे आणि जोपासना करायची आणि त्या सावलीतूनच आज समाजकार्य लोकांसमोर आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे. महिला मेळाव्यात फक्त महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम न घेता सामाजिक बांधिलकी जपत प्लास्टिक पिशवी बंद या अभियानाविषयी जनजागृती केली आहे. यापुढेही असेच उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे स्थानिक नगरसेविका नंदा काटे यांनी सांगितले. दिवाळीत झालेले जे बक्षीस आम्ही किल्ले प्रदर्शन आहेत, रांगोळी स्पर्धा आहेत, सगळ्यांचे बक्षीस आम्ही आयोजित केले आणि वरून आज महिलांचा मोठ्या प्रमाणात हळदीकुंकू आम्ही साजरा केला आहे. त्यामुळे पाहुणे लेडीजला आमंत्रण दिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही लेडीजला प्राधान्य काय की प्रत्येक क्षेत्रामध्ये लेडीज पुढे गेली पाहिजे, तिचा सहवास सगळ्यांना जाणवला पाहिजे, ती कशी आणि कशा पद्धतीने पुढे जाते याचा एक डेमो सगळ्यांना म्हणजे येणाऱ्या पिढीला दिसला पाहिजे. म्हणून आम्ही सर्व लेडींना आम्ही आमंत्रण करून या हळदीकुंकाच्या निमित्ताने बोलवून त्यांचं एक मनोगत त्यांना व्यक्त करायला सांगितलं आणि याच निमित्ताने बाळासाहेबांची शिकवण आणि एक प्रेरणा आम्हाला नेहमीच देत राहते आणि असेच कार्यक्रम आम्ही वारंवार नेहमीच करून असे बाळासाहेबांचे आम्हाला आशीर्वाद लाभू दे हीच आम्हाला बस एवढी प्राणी त्यांच्या चरणी एवढी विनंती आहे. एवढंच बोलतो की एक आपल्याला नवीन नवीन स्वच्छता अभियान राबवायचं आहे. साहेबांनी सांगितलेलं आहे तर जगभर ही योजना चालू आहे. त्यामुळे जोर दिला की हळदीकुंकाच्या निमित्ताने महिलांना मान म्हणून प्राधान्य करूया. कापडी पिशवी वापरले आणि प्लास्टिकचा नाईलाज प्रदूषण कमी होईल वगैरे म्हणून एक आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करण्याच्या निमित्त आम्ही हळदीकुंकाला पिशव्या वाटप केलेल्या आहे जेणेकरून महिला आपल्या भाजीला घेऊन जाताना प्लास्टिक समोरून दुकानदार देणारच नाही मग त्या घेणार पण नाही. त्या अर्थाने प्लास्टिकचा वापरच कमी होईल. बस आमचा एवढा उद्देश होता की नेहमी स्वच्छ व्हावं. बाळासाहेब आहे ते अजूनही इथंच आहे. नुसतं काय म्हणतात ना म्हणजे बॉडी गेलेली आहे पण आत्मा त्यांचा आपल्या सगळ्यांमध्ये आहे. तो जोश ही गर्दी जी आहे ही त्यांचीच आहे. ते आपल्यातच आहे आणि आपल्यात ते कसे आहेत त्यांचे धडाडीचे जे लोक आहेत मनोज हळदणकर आहे, काटे मॅडम आहे, परत मनोज हळदणकरच्या मागे पूर्ण जोर देऊन म्हणजे त्यांची अर्धांगिणी आहे. हे 3 जण जे आमच्या सेक्टरीमधले लोक आहेत ते धडाडीचे लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, सर्वसामान्यांना धरून सोबत जाणारी माणसं आहेत आणि म्हणूनच बाळासाहेब आहेत वावरत आहेत याचा एका